विचार करा. पण गोऱ्या सरकारचा कर भरला तर काय बी होऊ दे, आपण पंचाच्या वाड्यावर जायचं म्हणजे जायचं. अरे शेळ पुण्यात येणार नाही. बाळप्पा तू आमची परीक्षा तर घेत नाही ना? माधू काका बराबर ओळखलं ही परीक्षाच आहे. अरे धन आहे त्याच्या भोवती हा खेळ मांडला आहे. समद्यासनी फुकाफुकी धन पाहायचे आहे. कुणबी पुढे येऊन का नाही म्हणत मला हे धन ग. बाळप्पा अरे कसल्या विचारात हाय? बर मी जातो. बघा तुम्ही काय करायचं ते. माधू, आपण समजे जाऊच वाड्यावर. होय, पंचाला गावात जे धन सापडलं ते आपलं बी आहेच की. दर नाही दिलं तरी करमाफी होईल. अरे मग कशापायी डोकं खाजीवताय? चला. होय माधू, अरे मायपाला बी घ्या संगत. कुणीतरी आवाज द्या रे त्याला. आणि हे बघा समध्या घराघरात जाऊन समध्यासनी सांगू, समध्यासनी संघ घेऊ, मग जाऊ वाड्यावर. काय होय चला मग. चला. समज सोनं एकदम असं दिसन असं कसं होईल? आम्हाला बी असंच वाटत होतं की लई मोठं कपाट असल, पण तिथं काय बी नव्हतं. समदर रांजण मोकळच. अरे पण मग वाड्यात का ठेवलं होतं ते? काहीतरी गोंधळ आहे बघ. असल आम्ही आमचं काम केलं, पण काय बी हाती लागलं नाही. लयास होती रे, आयुष्य सुधरल माझ. काय नाही झालं. जिथं आहे तिथंच राहील. आज तिथंच मरल र. निघतो आम्ही. मोहीम आहे दुसरी. येळ लागल. अरे अरे आय गावात काहीतरी झालं आहे. काय झालं हाय तुला ठाव नाही वय? लोक सांगतील ऐकून ठाव आहे. तिथं गेल्यावर खरं समजेल. मी सांगितलं आहे तुम्ही लोकांनी काय सांगत होतं ते. म्हणजे तुला तंटाच करायचा आहे का? जे खरं आहे ते मी सांगितलं. लोकांनी भडकवत होतास ना व? आज काय गावात जत्रा भरली आहे काय? होय, पुरणपोळीचं जेवण आहे. गंगे बघितलं का कशी बोलती तुमची लेक? अव आम्ही बी तेच बोलत होतो. एवढं काय चिडताय? वर आज चलत आम्ही एवढं घाबरलो होतो. यो म्हणाला होता ना व दरोडा पडणार हाय म्हणून. त्याला बोलाय काय जाते? उचलली जीवन लावली टाळ्याला.
अय्यो 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 महादेवा महालिंगराया अयो बसता येत नाही रे देवा. हाड खिळखिळ केली पार. अप्पा तुम्ही बंदूक का नाही वापरली? अयो अचानक असं कोणीतरी येईल असं वाटलं नव्हतं रे गुंडू. आता आम्ही आत होतो या बंदुकी बाहेर कशा घेणार. अय्यो अय्यो खाल्ली यांनी माती. अय्यो इंद्री तुम्ही आत का गेला होतात? अरे नाही नाही वैजंता आम्ही बाहेरच होतो. अय्यो बाहेरच होते. खा गुंडप्पाची शपथ. अय्यो अशी कशी खाणार. अय्यो थांबा. तात्या खरे सांग. खरं खरं सांगतो अक्का. आम्ही त्या खोलीमध्ये गेलो होतो जिथं जिथं रांजण ठेवले होते. खरं सांगितलं. एवढं घडूनही तुम्ही ऐकायचेच नाही असं ठरवलंय काय? अय्यो 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 महादेवा अय्यो. अप्पा म्हणजे तुम्ही आपल्याच घरी चोरी करत होता? अय्यो नो नो गुंडू अजिबात नो. अय्यो इंद्री पुढे काय घडले ना ते खरे सांगा. अय्यो अक्का अय्यो वैजंता खरे सांगू. खरेच सांगा. इथं तुमचे काही खरे नाही. अय्यो 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 वैजंता चमत्कार झाला. तर आंधळात दागिनेच नव्हते. अय्यो गोष्टी बनवून मला सांगू नका. अक्का अक्का खरंच सांगतो म्या. हेच आम्ही त्या दरोडेखोराला सांगायचा प्रयत्न करत होतो अक्का. पण त्याने काही ऐकलंच नाही आमचं. लय लय हाड किळकिळ केलं. लय बडव बडव बडिवलं. बरे झाले अद्दल घडवली ते. पण दागिने गेले कुठे? देवी अगं काय केलं हे? अगं, काय उपयोग नाही तुमच्या डब्बूजाचा. काय बी कामाची नाही तुमची ती देवी. आई ग आई. तसं नवा मंगळो. अरे पर समजा सोनं असं एकदम दिसन असं कसं होईल? मला काय बी ऐकत नाही आता ते. असं वाटतंय असं वाटतंय जीव द्या जीव. काय करायचं हे आतलं आयुष्य. मरून काय बी व्हायच नाही बघ मग. जा गावात जा आणि बघून ये काय झालं ते. नाही जात मी आता गावात. गप गुमान जा आणि माहिती काढून आण. चाल. सोनं नाही तिथं. पण खाऊन पसरून टाकलं. हे गप गप गुमान जा म्हणलं ना. गावात जा आणि समधी माहिती काढून आण. चाल. बरं आम्ही जाऊन येतो पंचाच्या वाड्यावर. व पण तुम्ही तर जाणार नव्हता ना व. लोकांचं म्हणणं आहे का त्यांच्याकडनं कर नाही घ्यायला पाहिजे. पंचानं तो माफ करावा आणि त्यानंच तो भरावा. त्यो का कर भरेल? अगं ते गुप्तधन त्यानं घरी नेलंय.
मला तर वाटतं का तुम्ही मध्ये पडू नका. त्या जाणारच नव्हतो. एक जण दारात येते, जाऊन येतो. आपल्याला त्यातलं काय बी नाही पाहिजे हे आधीच सांगितलं आहे मी. आणि मी बी जातो. तसे बी आज शाळा बनणार नाही असं दिसतंय. नग नग तुम्ही बी जास्त वेळ थांबू नका. जेवण करतो आहे, लागलीच घरला या. गय मी बी येऊ का? नग तू थांब इथंच. चल. अय्यो देवा. तुम्ही काय प्रकार केलाय ना तो समजलाय मला. आता पुढे काय करायचे? अय्यो काय करणार? वैद्याला वाड्यावर बोलवून घेतो. ते तुमचं तुम्ही बघून घ्या. हो, पण दागिने हवेत विरून गेले की काय काही समजत नाही. अक्का मला तुमचे दागिना नको आणि काहीच नको. माझ्या बायकोला मी काळे मणी घालेन. अय्यो अय्यो ती तुझ्या लग्नाचं बोलत नाही रे तात्या. बाहेर एवढा आवाज कसला येतोय? बाहेर तर लोक जमली आहेत. अय्यो, आज काय झाले यांना? लोकांनी कळलं का आपण मार खाल्ला ते? पुढे काय करायचे ठरवले आता? तात्या, बाहेर लोक का जमली आहेत? मी माझी आण घेऊन सांगतो, मला काय बी ठाव नाही. आली तरी समधी. समजी आली आहेत. आतमध्ये जाऊन पंचाला सांगावं द्यावं लागेल माधू. मी जाऊन येतो आज. अरे पण त्यासनी समजलं असेलच की गावातली माणसं आल्यात ते. कसं आहे जावई बापू, आपलं काम आहे ना, मग आपल्यालाच गेलं पाहिजे. ये सांग. लागलेच जाऊन येतो. होय. आत येऊ का जी? अय्यो माधू ये ये. काय काम आहे? अक्का ते हो पंच, हे काय झालं म्हणायचं तुम्हासनी? ते राहू दे, आधी काम काय आहे ना ते सांग. ते बाहेर लोकांनी बोलायचं आहे तुमच्या संग. आता अरे पंचासनी बसता बी येईना, उठता बी येईना, कस काय बोलणार आहे? ए तात्या, तू गप्प बस. अय्यो काय बोलायचं आहे माधू? आता ते समध्यांमोर झालं तर बरं होईल पंच. ठीक आहे, तू जा, सांगते मी. वैजी
काय झालं येतात का? अरे विचारलं का समधी गाव वगैरे काय जमल्यात ते? होय. चला आता बाहेर जाऊन बोलावेच लागेल काहीतरी. अप्पा कोणालाही सांगू नका तुम्ही मार खाल्लाय, नाहीतर माझे मित्र मला चिडवतील. चला. कोण चाले? आय लय लोक चालत वाडीवर. गावात काय होतंय काय कळना बघ. आवाज बी येतोय बाहेर उभा राहिल्यावर. तंटा सुरू असेल. आता ती दोघं गेली आहेत ना, आल्यावर समजलच की. तवर तापलं तर म्हणजे काय म्हणायचं आहे तुला? मारामारी झाली तर तिथं. अरे देवा. तू याचं काय ऐकू नग. तो काय बी सांगल आणि तू ऐकशील. आय हे समद बाळू मामांमुळे सुरू झालं आहे. सत्ते तू का मध्ये पडू नग. बाळ्या तू तिला काय बोल न ग. मला बी समजा समजलं आहे. कुणी मला सांगितलं नसलं तरी. आय जाऊन ये तू बाहेर. बाळ्या कुठं बी जाऊ न ग. दाजी बी गेला आहेत. तिथं काय गडबड झाली तर तुला सांगाल ना ग का. अरे तू जाशील पण लागलीच येशील का. थांबतच नाही. असा गेलो ना असा आलो बघ. ह्याच्या संग भीमाला धाडा. ह्याच्यावर भरोसा नाही. भीमा ए भीमा तू याच्या संग जा आणि लागलीच परत ये. मला नाही द्यायचं कुठं बी. आता तू बी ऐकायचं नाही असं ठरवलं आहे का. याच्या माग माग फिराया कटाय आलाय मला. बघ चल लय उशीर होतोय. चल. राम 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 राम. सकाळी सकाळी सगळा गाव वाड्यावर. काय झाले तरी काय. अय लोकांनी बोलायचं आहे पंचाशी. बोलायला काही हरकत नाही मयप्पा, पण माझी तशी परिस्थिती नाहीये. अय्यो अय्यो. मला बी काय बोलता नाही यायचं रे. अय्यो तात्या तू नाही बोलला तरी चालल. पंच पर तुम्हाला झालंय काय. असं काय दिसतायचं. अय्यो काय सांगू मयप्पा. महादेवा महालिंगराया. लय दुखतया. ते राहू दे. आधी तुम्ही सांगा काही सूचना न देता इथे वाड्यावर कसे आलात. अय्यो
अक्का आमासनी बोलायचं आहे. म्हणजे समजा गावकऱ्यांचं एकच म्हणणं आहे बघा. होय तुमच्या मोर म्हणणं मांडायचंय.